नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 24 मार्च, अर्थात आज आहे जागतिक क्षयरोग दिन. आता हा क्षयरोग म्हणजे काय आहे, त्यानंतर क्षयरोग याची कारणं, त्यानंतर निदान आणि उपचार पद्धती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे. आणि आपल्या इथं जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याशी आज आपण या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुजाता जोशी. मी जिल्हा क्षयरोग अधिकारी सांगली येथे कार्यरत आहे. नमस्कार मॅडम, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आजचा हा जो काही जागतिक क्षयरोग दिन आहे, तर क्षयरोग म्हणजे नेमकं काय याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. क्षयरोग हा हवेद्वारे पसरणारा अतिशय संसर्गजन्य असा आजार आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूंच्यामुळे होणारा हा आजार आहे. एखाद्या दूषित व्यक्ती, ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे, त्याच्या बडक्यामधून, थुंकीतून हे क्षयरोगाचे जंतू हवेमध्ये पसरतात आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये ते श्वासाद्वारे प्रवेश करतात आणि तिथेच ते सुप्तावस्थेत कित्येक कालावधी राहू शकतात. आता हे जेव्हा जीवाणू एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, त्याला आपण म्हणतो की त्याला संसर्ग झाला आहे, परंतु याचा अर्थ त्याला क्षयरोग झाला आहे असं नाही. तर हे जंतू अशा ठिकाणी, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये बराच कालावधी सुप्तावस्थेत राहू शकतात. जेव्हा ह्या संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यावेळेला मात्र या संसर्गाचं रूपांतर आजारामध्ये होतं आणि मग क्षयरोगाची लक्षणं त्या संबंधित व्यक्तीला दिसायला लागतात आणि मग त्याच्यावरती पुढचे म्हणजे त्याचं निदान करणं, त्याचा औषधोपचार करणं हे टप्पे ओघाने आलेच. आता हा जो क्षयरोग आहे, तर याची लक्षणं काय काय आढळून येतात? याच्यासाठी ना आपल्याला क्षयरोगाचं वर्गीकरण आपण आधी बघूयात. क्षयरोगाचं वर्गीकरण जे आहे ते फुफ्फुसाचा होणारा क्षयरोग आणि फुफ्फुसा व्यतिरिक्तचा क्षयरोग म्हणजे पल्मनरी ट्युबरक्युलोसिस आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस. पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे फुफ्फुसाच्या क्षयरोगामधली जी लक्षणं आहेत की ज्याचं प्रमाण साधारणतः 80 ते 85% रुग्णांच्यामध्ये हा फुफ्फुसाचा क्षयरोग असतो. तर याची जी लक्षणं आहेत ती 2 आठवड्यापेक्षा जास्त असणारा खोकला, त्या खोकल्यातून बडका पडतो, काही वेळेला त्या बडक्यातून रक्तही पडतं. मंडळी, त्यावेळेला अशी जर वेळ आली की बडक्यातून रक्त पडतंय, तर समजून चला की तुम्हाला तुमचं निदान करण्यासाठी तुमच्याकडून खूप उशीर झालेला आहे आणि आपल्याला या टप्प्यापर्यंत नाही जायचे, आपल्याला लवकर निदान करायचे. तर या खोकल्यासोबतच संध्याकाळ करून येणारा हलकासा ताप, वजनातली घट म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे वजन असेल त्याच्यात साधारणतः 10% वजनात घट होते आणि त्याचबरोबर भूक लागत नाही, भूक मंदावते. संध्याकाळ करून येणाऱ्या तापासोबतच रात्रीचा मध्यरात्री कधीतरी घाम येतो, कधीतरी छातीत दुखायला सुरुवात होतं. आता ही जी सगळी लक्षणं आहेत ती फुफ्फुसाच्या क्षयरोगाची. आता फुफ्फुसा व्यतिरिक्तचा जो क्षयरोग आहे ना, तर तो कोणत्या अवयवांना होतो? तर शरीरातील नख, केस आणि दात हे 3 अवयव जर सोडले तर इतर कोणत्याही अवयवाला या क्षयरोगाची बाधा होऊ शकते आणि मग त्या अवयवाच्या अनुषंगाने त्याचे लक्षणं असू शकतात. आता याच्यामध्ये संध्याकाळ करून येणारा ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे ही सगळी लक्षणं सर्व प्रकारच्या क्षयरोगामध्ये आढळतात. परंतु अवयवाच्या इन्व्हॉल्वमेंटनुसार, ऑर्गन इन्व्हॉल्वमेंटनुसार लक्षणं म्हणजे की गंडमाळा, की आपण बऱ्याचदा पाहतो की लहान मुलांच्या मानेत किंवा इव्हन मोठ्या माणसांच्या सुद्धा मानेत, काखेत गाठी असतात. काही वेळेला उदरपोकळीमध्ये म्हणजे पोटाच्या आतमध्ये गाठी असू शकतात. लसिका ग्रंथी म्हणतो आपण त्याला, किंवा इंग्लिशमध्ये लिम्फ नोड्स म्हणतात. तर अशा लिम्फ नोड्सचा जर TB झाला तर त्याची तपासणी करण्यासाठीची
त्याची जी लक्षणं आहेत ती परत ही सगळी जी लक्षणं जी दिसली की वजन कमी होणं, भूक मंदावणं वगैरे हे तर आलंच, पण त्याच्याबरोबर त्या गाठी की ज्या दुखत नाहीत, फक्त एकापाठोपाठ एक अशा लागतात, रबरी असतात हाताला लागायला. वंध्यत्व, महिलांच्या मधलं सगळ्यात मोठं जर वंध्यत्वाचं कारण जर पाहिलं तर ते जननेंद्रियाचा क्षयरोग, म्हणजे गर्भाशय आणि गर्भाशयाच्या बाजूला ज्या नलिका असतात त्या नलिकांना जर क्षयरोगाची बाधा झाली तर या संबंधित महिलेला गर्भधारणा होण्याला खूप अवघड जातं. तीव्र स्वरूपाची सांधेदुखी जर असेल तर तोही कदाचित क्षयरोग असू शकतो. मणक्याचा क्षयरोग होऊ शकतो, मेंदूचा क्षयरोग होऊ शकतो, पोटातील अवयवांचा म्हणजे आतडीचा आणि इतर अवयवांचा सुद्धा TB होऊ शकतो. फुफ्फुसाच्या बाहेरचं जे आवरण असतं तर त्याला आपण फुफ्फुसाशी जरी संबंधित असेल ना तरी त्याला फुफ्फुसा व्यतिरिक्तचा क्षयरोग म्हटला जातो, कारण तो फुफ्फुसाच्या टिश्यूमध्ये होत नाही, फुफ्फुसाच्या बाहेरच्या बाजूला तो असतो. तर त्यामुळे तोही आपण एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आणि मग त्याच्या अनुषंगाने जी असणारी लक्षणं त्याच्यानुसार मग आपल्याला त्या तपासण्या केल्या जातात. खोकला या एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिसमध्ये असायलाच हवा असं काही नाही, परंतु असेल तरी पण ते आपल्याला म्हणजे काही रुग्णांच्यामध्ये आपल्याला हा फुफ्फुसाचाही क्षयरोग आढळतो आणि त्याचबरोबर ते लिम्फॅटिक ड्रेनद्वारे इतरत्र पोचल्यामुळं त्याही अवयवाला क्षयरोग झालेला असतो. तर त्याच्या अनुषंगाने अशा काही एक्स्ट्रा पल्मनरी TBच्या केसेसमध्ये आपल्याला खोकला हेही लक्षण त्याच्यामध्ये आढळून येऊ शकतं. आता मॅडम आपण क्षयरोगाची लक्षणं तर सांगितली, त्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो निदान. तर पेशंटचं निदान कसं केलं जातं? याच्यामध्ये निदान करताना ही लक्षणं असणारा जेव्हा संशयित क्षयरोग किंवा आम्ही आमच्या टेक्निकल भाषेमध्ये त्याला प्रिझम्प्टिव्ह TB केस म्हणतो, तर अशा व्यक्तीचे बडक्याची तपासणी आणि छातीचा फोटो या दोन गोष्टी आपल्याला त्वरित करून घ्यायच्या असतात. बडक्याची तपासणी करताना दोन प्रकारची तपासणी केली जाते. एक स्पुटम मायक्रोस्कोपी म्हणजे सूक्ष्मदर्शी यंत्राखाली ह्या बडक्याची तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ज्या जंतूंमुळे हा आजार होतो या जंतूंची जंतू आपल्याला त्या मायक्रोस्कोपखाली जेव्हा दिसले जातात त्यावेळेला त्याला आपल्याला क्षयरोग झाला हे नक्कीच सांगू शकतो. याच्याबरोबरच छातीचा फोटो काढल्यानंतर त्याच्यामध्येही काही लक्षणंही आढळतात क्षयरोगाची, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला निदान करायला सोयीस्कर जातं. याच्याबरोबरच आपल्याकडे एक अत्याधुनिक तपासणीचे यंत्र आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याला नॅट तपासणी म्हणजे न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट असं म्हटलं जातं. तर यामध्ये दोन पद्धतीच्या मशीन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. CB नॅट म्हणजे याच्यामध्ये कार्ट्रिज वापरलं जातं म्हणून कार्ट्रिज बेस्ड न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट. या मशीन्स आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये दोन आहेत. एक सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक आहे आणि एक उपजिल्हा रुग्णालय सांगली इस्लामपूर येथे आहे. आणि एक नवीन मशीन आपल्याकडे मेडिकल कॉलेज मिरज येथील एक आपली प्रयोगशाळेचं काम अंतिम टप्प्यात आहे. तर त्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा हे मशीन आता आपल्याला येऊ घातलेले. याच्याबरोबरच आपल्याला ह्या नॅट पद्धतीमध्ये एक वेगळी तपासणी केली जाते. अजून एक मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे तर ते ट्रूनॅट. ते सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे एकच ट्रूनॅट मशीन उपलब्ध झालेलं आहे आणि ते विटा ग्रामीण रुग्णालय इथे आपण ठेवलेलं आहे. हे चिप बेस्ड असतं. तर त्याच्या निदानाचा वेळ दोन्ही मशीन्समध्ये फक्त 2 तास. 2 तासामध्ये क्षयरोगाचं निदान होतं. याच्यामध्ये एका ml मध्ये बॅक्टेरिया अगदी 10 जरी असतील तरीसुद्धा आपण याचं पटकन डायग्नोस करू शकतो. म्हणजे हे अतिशय परिणामकारक असं हे आपल्या हातामध्ये मशीन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला क्षयरोगाच्या पेशंटचं अतिशय पहिल्या टप्प्यामध्येच आपण त्याचं निदान करू शकतो. आणि याच्याबरोबरच या मशीनचा वापर आपल्याला फक्त क्षयरोगाचं निदान करण्यासाठी होत नाही तर क्षयरोगाचे 2 प्रकार अजून वर्गीकरण केले जातात. या मशीनमध्ये 2 तासामध्ये याचं निदान तर केलं जातंच, याबरोबर क्षयरोगाचं वर्गीकरण करायला सुद्धा आपल्याला मदत होते. मी मगाशीच असं सांगितलं की ऑर्गन इन्व्हॉल्वमेंटनुसार याचं वर्गीकरण केलं जातं. तसंच औषधोपचाराच्या अनुषंगाने सुद्धा याचं वर्गीकरण केलं जातं की नियमित औषधोपचाराला दाद देणारा क्षयरोग आणि नियमित औषधोपचाराला दाद न देणारा क्षयरोग. तर नियमित औषधोपचाराला दाद देणाऱ्या क्षयरोगामध्ये जी बेसिक 4 औषधं आहेत ती औषधं त्याला लागू पडली जातात. तर याच्यातील एका औषधाला संबंधित व्यक्तीचा बेडका किंवा शरीरातला इतर स्त्राव जर तो त्या रिफाम्पिसिन नावाच्या औषधाला दाद देणारा आहे किंवा नाही हेही आपल्याला ह्या नॅट टेक्नॉलॉजीमध्ये कळतं. तर अशी ही अत्याधुनिक मशीनद्वारे पण आपण तपासणी करतो. याच्याबरोबरच जे एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे फुफ्फुसा व्यतिरिक्तचा जो क्षयरोग आहे त्याच्या निदानासाठी आपल्याला मग वेगळे टूल्स वापरावे लागतात. जसं की सोनोग्राफी आहे, अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन आहे, MRI आहे, सांध्यांचा एक्सरे आहे. तर ह्या
अशा विविध प्रकार आणि काही गाठी वगैरे वाढल्या असेल तर तो टिश्यू काढून त्याची तपासणी केली जाते. पोटातलं किंवा छातीतलं पाणी काढून त्याची तपासणी केली जाते. अशा या विविध प्रकारच्या तपासण्या करून आपण क्षयरोगाच्या निदानाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मग त्याच्यानंतर पुढचा आपला टप्पा की त्याचा औषधोपचार. आत्ता जी मॅडम आपण लक्षणं सांगितली, त्यानंतर निदान आपण करतो, त्यानंतर पेशंटला या क्षयरोगातून मुक्त करण्यासाठी कोणकोणते उपचार पद्धती केल्या जातात? क्षयरोगाची उपचार पद्धती जी आहे ती परत वर्गीकरणानुसार नियमित औषधोपचाराला दाद देणारा क्षयरोग आहे त्याच्यामध्ये 6 महिन्याची औषधोपचार पद्धती आहे. 6 महिने औषधं दिली जातात. याच्यामध्ये फिक्स ड्रग कॉम्बिनेशन म्हणजे 4 नमुन्याची औषधं एकाच गोळीमध्ये पहिल्या 2 महिन्यासाठी आणि 3 नमुन्याची औषधं एकाच गोळीमध्ये पुढच्या 4 महिन्यासाठी दिली जातात. ही औषधं रुग्णाच्या वजनानुसार दिली जातात. त्यामुळे त्याच्या वजनाला जेवढं आवश्यक औषध आहे तेवढं जातं. त्याच्यामुळं रोगी बरं होण्याचं प्रमाण आपलं 95% जातं. याच्याबरोबरच काही एक्सेप्शनल केसेसमध्ये म्हणजे जसं की बिंदूचा क्षयरोग असेल, मणक्याचा क्षयरोग असेल तर अशा ठिकाणी आपल्याला हा 6 महिन्याचा कालावधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 9 महिने ते वर्षभरापर्यंतसुद्धा आपण वाढवू शकतो. आता क्षयरोगाचं जे दुसरं वर्गीकरण आपण बघितलं की नियमित औषधोपचाराला दाद न देणारा TB किंवा MDR TB हे बऱ्याचदा लोकांनी ऐकलेलं असतं. तर त्याच्यामधली मात्र औषधोपचार योजना ही थोडीशी क्लिष्ट आहे. ही जास्त कालावधीची आहे कारण रुग्णाला ज्या पद्धतीची औषधं लागू पडतात त्याच्यानुसार आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि 6 महिन्यापासून ते 8 ते 11 महिने आणि 2.5 वर्षापर्यंत असं वेगळ्या वेगळ्या रेजिमेन मध्ये त्याच्या औषधोपचार योजना विभागली गेलेली आहे आणि याच्यामधली औषधंही जास्त आहेत. याच्यामध्ये फिक्स ड्रग कॉम्बिनेशन नाही कारण कमीत कमी 6 ते 7 प्रकारची औषधं याच्यामध्ये दिली जातात आणि ही सगळी औषधं अतिशय टॉक्सिक आहेत आणि याच्यामुळे रुग्णाला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. परंतु या औषधं घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. आता अर्थातच हे नियमित औषधोपचाराला दाद न देणारा क्षयरोग कधी होतो तर तुम्ही औषधोपचार वेळेत ड्रग सेन्सिटिव्ह TBचा औषधोपचार जर अपूर्ण कालावधीसाठी घेतलात, अर्धवट सोडला, कमी प्रमाणामध्ये औषधं घेतली गेली तर मात्र तुम्हाला ड्रग रेजिस्टंट TB म्हणजेच MDR TB होण्याची शक्यता जास्त आहे आणि मग अशा वेळेला अशी ही जी औषधं आहेत की जी 7-8 प्रकारची औषधं जास्त कालावधीसाठी घ्यावी लागतात तर त्याच्याकडे आपल्याला मग नक्कीच वळावं लागतं. आत्ताच आपण क्षयरोग निदान त्यानंतर उपचार पद्धती याविषयी सुजाता जोशी मॅडम यांच्याकडून बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि आता आपण शासकीय योजना काय काय आहेत, त्यानंतर विविध कार्यक्रम शासकीय रुग्णालयातून काय काय उपक्रम राबवले जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया MyTV चॅनल. I am Dhundiraj Govind Phalke from India. I want to make a motion picture. Can you help? 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवला. या चित्रपट सृष्टीला 100 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे का तुम्हाला? तर मग आमच्या या SMC मराठी चॅनलवर मराठी चित्रपट व गाणी पहा आणि व्हा साक्षीदार. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज 24 मार्च म्हणजेच जागतिक क्षयरोग दिन आहे. आता मॅडम मला असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपले या जागतिक क्षयरोग निदान करण्यासाठी किंवा या दिनानिमित्त आपल्या इथे कोणकोणते विविध कार्यक्रम आयोजित केले जातात? जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा करायचा याच्या पाठीमागं पण काही गोष्ट आहे. 1882 साली 24 मार्च या दिवशी आपले जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी
क्षयरोगाचे जंतू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूंचा शोध लावला, त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला कॉझिटिव्ह एजंट सापडला. याच्यापूर्वी म्हणजे भारताचा जर विचार केला इतिहास भारताच्या इतिहासाचा तर 5000 वर्षापूर्वी आपल्याला ह्या क्षयरोगाचा एक्झिस्टन्स सापडतो. इटलीमध्ये जेव्हा ममींची तपासणी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3000 वर्षापूर्वी याचा एक्झिस्टन्स सापडला. परंतु याचा कॉझिटिव्ह एजंट म्हणजे कोणत्या जंतूंमुळे आपल्याला हा आजार होतो हे माहिती नव्हतं. त्यामुळं याची लढाई आपली अवघड जात होती, कारण त्याच्या लक्षणानुसार औषधोपचार केले जात होते. परंतु 1882 साली आपल्याला या क्षयरोगाच्या जंतूंचा शोध लावला रॉबर्ट कॉक यांनी, आणि त्याच्यानंतर मग ही लढाई थोडीशी सोपी झाली. तरी त्याच्या पुढची औषधाचा शोध लागण्यासाठी बराच कालावधी जायला लागला आणि मग हळूहळू क्षयरोगाविरोधातली औषधांचा शोध लागू लागला. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जवळजवळ 30 ते 32 औषधं क्षयरोगाच्या विरोधामध्ये आहेत. तर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा जागतिक क्षयरोग दिन साजरा करतो. याच्यामध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो. याच्यामध्ये चालता बोलता उपक्रम आहे, रॅली आहे, प्रभात फेरी आहे, मुलांची शाळेच्या मुलांच्या आपण निबंध स्पर्धा घेतो, रांगोळी स्पर्धा घेतो, नर्सिंग कॉलेजच्या मुलांच्यासाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, याचबरोबर त्यांच्याकडून पथनाट्य स्पर्धा घेतो. अर्थातच आपल्याला मागील वर्षापासून आपल्याकडे जे करोनाने थैमान घातलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी या बऱ्याच उपक्रमांच्यावरती आपल्याला मर्यादा आलेल्या आहेत. तरी या मर्यादेच्या अधीन राहूनही यावर्षी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सांगली येथील नर्सिंग कॉलेजच्या मुलांसाठी फक्त आपण रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कारण काही मर्यादा आपल्याला करोनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावरती आलेल्याच आहेत. तर हा झाला आपल्या उपक्रमांच्या बाबतीत. परंतु क्षयरोगाच्या बाबतीत शासनाने बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत, त्याच्याविषयी मला आपणाशी चर्चा करायला आनंद वाटेल. याच्यामध्ये क्षयरोग हा आपल्याला 2025 सालापर्यंत भारतामधून त्याचं दूरीकरण करायचे. म्हणजे काय दूरीकरण करायचं म्हणजे सद्यस्थितीमध्ये WHO आकडेवारीनुसार 1 लाख लोकसंख्येपाठीमध्ये मागे एका वर्षभरामध्ये 190 रुग्ण आढळतात. तर हा आकडा आपल्याला 2025 सालापर्यंत 43 ते 44 इथपर्यंत खाली आणायचं आहे. WHO हे गोल ठेवलेलं आहे 2030 सालापर्यंत. परंतु भारत सरकारने हे गोल अचीव करण्यासाठीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे 2025 साल. आता हे उद्दिष्ट आपण 5 वर्ष अलीकडे ही लढाई जिंकायचं का प्लॅन करत आहोत. तर मंडळी, जगामध्ये जेवढ्या TBच्या केसेस आहेत त्याच्यातल्या 27% क्षयरुग्ण केवळ भारतात आहेत. म्हणजे भारत ही क्षयरोगाची राजधानीच आहे जणू काही. तर याच्यामध्ये ड्रग सेन्सिटिव्ह TB पण 27% आहेत. ड्रग रेजिस्टंट TB म्हणजे जो गंभीर स्वरूपाचा क्षयरोग आहे त्याचेही रुग्ण 27% आहे. भारत क्षयरोगाच्या मृत्यूमध्ये सुद्धा भारताचा अव्वल नंबर आहे. तर हा सगळा विचार करता आपल्याला ही लढाई लवकर जर जिंकायची असेल तर आपल्याला सर्व पातळीवरती प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. मग याच्यामध्ये शासनाने काही गोष्टी केल्या. 2013 पासून क्षयरोग हा नोंदणीकृत आजार म्हणून केंद्र सरकारने जाहीर केला होता. परंतु त्याला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्याकडून म्हणावा तसा रिस्पॉन्स येत नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी 2018 शासनाने एक गॅझेट जाहीर केलं आणि त्या गॅझेटद्वारे हा आजार जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक शासकीय आरोग्य यंत्रणेला नोटिफाय करणार नाहीत, नोंदणी करणार नाहीत, त्यांच्या विरोधामध्ये 6 महिने ते 2 वर्षापर्यंतचा त्यांना तुरुंगवास, याच्याबरोबरच आर्थिक दंड अशा पद्धतीची पेनल्टी पनिशमेंट त्यांना या गॅझेटद्वारे सुचवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खाजगी औषध विक्रेते जे आहेत त्यांनीही त्यांच्याकडे जी आपली शेड्यूल H1 ड्रगची जी लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या क्षयरोगाविरोधातल्या औषधांची यादी असते, तर तीही औषधं विक्रीची यादी पेशंटच्या नावासह आणि डॉक्टरांच्या नावासह खाजगी आरोग्य संस्थेला कळवणं बंधनकारक केलेलं आहे. यामध्ये समजा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक अथवा औषध विक्रेते जर याच्यामध्ये यांनी कळवलं नाही तर त्यांच्या विरोधामध्ये गॅझेटमध्ये ज्या गोष्टी जो त्यांना पेनल्टी त्यांना दिलेली आहे तर ती पेनल्टी त्यांना लागू शकते, त्यांना दंड होऊ शकतो, त्यांना इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो.
पण याबरोबरच खाजगी क्षेत्रामध्ये औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांच्यासाठी आणि डॉक्टरांच्यासाठी सुद्धा शासनाने काही योजना दिलेल्या आहेत. जेव्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आपल्याला नोटिफाय करतात, एखादा क्षयरुग्ण कळवतात, तेव्हा त्या नोटिफिकेशनच्या पाठीमागे प्रत्येक नोटिफिकेशन पाठीमागे त्या वैद्यकीय व्यावसायिकाला ₹500 इतकं मानधन दिलं जातं. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी आउटकम म्हणजे त्या संबंधित क्षयरुग्णाचं काय झालं, की तो पूर्णतः बरा झाला किंवा त्याचा आजार परत बळावला म्हणजे उलटला किंवा त्यांनी मध्येच औषधोपचार सोडून दिला किंवा त्याचा मृत्यू झाला, ह्याची जी फलनिष्पत्ती किंवा आउटकम जे आहे ना, तर हे त्यांनी नोंदवल्यानंतर अजून ₹500 आपण गव्हर्नमेंटनी त्यांना या योजनेद्वारे त्यांना दिले गेलेले आहेत. याचबरोबर त्यांच्याकडे औषधोपचारावरती असणाऱ्या क्षयरुग्णांच्यासाठी पब्लिक हेल्थ ॲक्शन ही त्याच्यामध्ये त्यांनी देणं बंधनकारक आहे. हे गॅझेटमध्ये सुद्धा नोंदवलेलं आहे. तर ती ही पब्लिक हेल्थ ॲक्शन म्हणजे काय? आता या ज्या सगळ्या सुविधा आहेत ना, ह्या सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांच्यासाठी देणं सरकारी आरोग्य यंत्रणेला बंधनकारक तर आहेच, परंतु मंडळी ह्या पब्लिक हेल्थ ॲक्शन देणं खाजगी क्षेत्रामध्ये औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना देणं हेही शासनाने बंधनकारक केलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्या पब्लिक हेल्थ ॲक्शन दिल्या जातील तर प्रत्येक क्षयरुग्णाचं युनिव्हर्सल ड्रग ससेप्टिबिलिटी टेस्ट, म्हणजे की प्रत्येक क्षयरुग्ण हा पहिल्याच टप्प्यामध्ये नियमित औषधोपचाराला दाद देणारा क्षयरोग आहे की नियमित औषधोपचाराला दाद न देणारा क्षयरोग आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. ही तपासणी मॅन्डेटरी आहे, खाजगी डॉक्टरांनी करून घेणं. याचबरोबर त्यांच्या प्रत्येक क्षयरुग्णाचं डायबिटीस आणि HIV टेस्टिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण मधुमेहामध्ये क्षयरोग होणं अतिशय कॉमन आहे. आणि मग समजा क्षयरोग आटोक्यात नाही आला तर मधुमेह बळावतो, मधुमेह बळावला की क्षयरोग वाढीला लागतो. याच्यामुळे प्रत्येक क्षयरोगाची जर मधुमेहाची तपासणी केली आणि त्याला जर क्षयरोग झालेला असेल त्याला मधुमेह जर झालेला असेल तर आपल्याला साखर कंट्रोलमध्ये आणून त्या व्यक्तीला क्षयरोगापासून लवकरात लवकर मुक्त करणं आपल्याला शक्य होतं. याचबरोबर HIV टेस्टिंग का करणं गरजेचं आहे तर HIV बाधित व्यक्तींच्यामध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव अतिशय कॉमन आहे. याच्यामध्येही जर समजा योग्य वेळेत आणि विहित औषधोपचार नाही केला तर रुग्ण दगावण्याची शक्यता खूप पटीने वाढते. याच्यामुळे HIV टेस्टिंग पण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तिसरी पब्लिक हेल्थ ॲक्शन आहे ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, म्हणजे संबंधित क्षयरुग्णाच्या घरातील सर्व व्यक्ती त्याच्या सहवासितांची तपासणी करणं अतिशय गरजेचं आहे. हे कशाकरता करायचं तर एक बडकादूषित क्षयरुग्ण वर्षभरामध्ये कमीत कमी 10 ते 15 जण नवीन रुग्ण तयार करतो. आणि मग याच्यामध्ये बाधित होण्याची शक्यता जास्त कोणाची आहे तर घरामध्ये असणाऱ्या सहवासितांची. तर यांच्यामध्ये आपले आरोग्य कर्मचारी त्या रुग्णाच्या घरी जातात, तिथे त्यांची तपासणी केली जाते, त्यांच्यामध्ये काही क्षयरोगाची लक्षणं आहेत का बघितली जातात आणि जर लक्षणं असतील तर त्याच्या अनुषंगाने त्यांची तपासणी करून त्यांना त्वरित औषधोपचारावरती घेतलं जातं. याचबरोबर ह्या सहवासितांच्या तपासणीमध्ये अजून एक मोठा इंडिकेटर आहे की तो लहान बालकं जी 6 वर्षापर्यंतची बालकं या कुटुंबामध्ये असतील तर त्यांना क्षयरोग झालेला नाही आहे ना याची खातरजमा केली जाते. आणि त्याच्यानंतर या बालकांना त्यांच्या वजनाच्या हिशोबाने INH आयसोनियाझाईड नावाचं क्षयरोगाविरोधातलं जे औषध आहे तर ते औषध आपण त्यांना 6 महिन्यापर्यंत देतो. आता हे INH औषध देण्यापाठीमागचा उद्देश काय तर लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी असते आणि अशामध्ये या रुग्णांना घरामध्ये क्षयरोगी असेल तर क्षयरोग होण्याची शक्यता बळावते आणि मग या बालकांना क्षयरोग जर झाला तर त्यांनाही औषधोपचार घ्यावे लागतील. तर ही वेळ येऊ नये म्हणून आपण आधीच या बालकांना INH प्रॉफिलॅक्सिस थेरपी दिली जाते. तर याला पिडियाट्रिक असोसिएशन म्हणजेच बालरोगतज्ञांची जी संघटना आहे त्याचीही मान्यता या थेरपीसाठी आहे आणि याच्या अनुषंगाने आपण हे सरकारी अधिक प्रायव्हेट याच्यामध्ये या बालकांना दिली जाते. त्याच्यानंतरचं आपली सगळ्यात महत्त्वाकांक्षी योजना 2017 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने राबवायला सुरुवात केली ती म्हणजे निक्षय पोषण योजना. या निक्षय पोषण योजनेमध्ये क्षयरुग्ण जोपर्यंत औषधोपचारावरती आहे तोपर्यंत त्याच्या बँक खात्यावरती ₹500 मानधन प्रत्येक वेळेला त्याला जमा केले जातात. आता हे ₹500 दिले कशाला जातात तर ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की क्षयरोग हा एकतर दीर्घ कालावधीचा औषधोपचार असणारा आजार आहे, शरीराची झीज करणारा आजार आहे. तर याच्यामध्ये शरीराची जी झालेली झीज आहे ती बरी
ती भरून काढणं, रुग्ण लवकरात लवकर बरा होणं आणि रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्रोत कुठला आहे तर त्याच्यामध्ये प्रथिनांचा समावेश त्याच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर या प्रथिनांचा आहार म्हणजे सप्लिमेंटरी न्यूट्रिशनसाठी, पूरक आहारासाठी हे 500 रुपये शासनामार्फत प्रत्येक क्षयरुग्णाला, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्याकडे औषधोपचार घेणारा रुग्ण असो अथवा शासकीय यंत्रणेमार्फत घेणारा असो, याला 500 रुपयाचं मानधन त्याच्या बँक खात्यामध्ये निक्षेप पोषण योजनेद्वारा दिले जातात. याचबरोबर एक इन्फॉर्मंट स्कीमही राबवली जाते. मंडळी, आपल्याला आठवत असेल तर देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा याच तत्वावरती आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या जवळपास घराच्या आसपास नातेवाईकांच्यामध्ये कोणालाही जर क्षयरोगाची लक्षणं आढळून आली आणि आपण जर त्याला एखाद्या आरोग्य संस्थेमध्ये जर घेऊन आलात आणि त्या संबंधित व्यक्तीला क्षयरोग झाला आहे असं निदान झालं तर आपल्याला इन्फॉर्मंट स्कीमद्वारा 500 रुपये अनुदान दिलं जातं. याचबरोबर ट्रीटमेंट सपोर्टर म्हणजे 6 महिन्याचा कालावधी असल्याकारणाने ही औषधी दीर्घकाळ चालू राहत असल्याकारणाने बऱ्याच वेळा रुग्ण अर्धवट औषधं सोडू शकतात. तर याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट सपोर्टर म्हणजे औषधोपचाराचा एक मदतनीस आपल्याला त्याला जोडून द्यायचा असतो. तर आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या ज्या आशाताई काम करतात किंवा शहरी भागामध्ये ज्या उषा म्हणून काम करतात, तर यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट सपोर्टर देतो. याच्यामध्ये यांनी ट्रीटमेंट सपोर्टरने काय करायचे तर रुग्णाच्या घरी जाऊन रोज त्याला त्याच्या डोसप्रमाणे ज्या काही गोळ्या ठरलेल्या आहेत त्या गोळ्या आपल्यासमोर खाऊ घालायच्यात. याच्यामध्ये आमच्याकडे या आजारामध्ये फॉलोअप खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे 2 महिन्यानंतरचा एक फॉलोअप आहे, 4 महिन्यानंतर म्हणजे ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर 6 महिन्यानंतरचा एक फॉलोअप आहे आणि त्याच्यानंतर दीर्घ कालावधीचा म्हणजे पुढील 2 वर्षे ह्या रुग्णाचा फॉलोअप आहे. ट्रीटमेंट सपोर्टर च्या माध्यमातून आपण हा एक रुग्णांच्या मदतीचा एक वेगळा हात आहे. मंडळी, आपल्या आत्तापर्यंतच्या चर्चेतून आपल्याला लक्षातच आलेलं असेल की क्षयरोग हा दिसतो साधा, औषधोपचारासाठी तसा थोडा किचकट आहे, परंतु वेळेत औषधोपचार जर घेतले, नियमित औषधोपचार जर घेतले तर तुम्ही 100% बरे व्हाल. अर्धवट औषधोपचार घेतले तर त्याच्यामध्ये हा क्षयरोग बळावणार आहे, याचा समाजामध्ये प्रसार होणार आहे आणि मग आपलं जे स्वप्न आहे की 2025 सालापर्यंत ह्या क्षयरोगाचं दूरीकरण करणं आवश्यक आहे, तर हे आपल्याला करणं शक्य होणार नाही. तर मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू शकते की वेळेत निदान करून घ्या, संपूर्ण औषधोपचार घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं कफ एटिकेट्स पाळा. म्हणजे खोकताना, शिंकताना तोंडावरती रुमाल धरा किंवा बाहीच्या हातोप्यामध्ये आपलं तोंड लपवा की जेणेकरून हे जंतू आपल्या हवेद्वारे इतरत्र पसरणार नाहीत आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊन त्याला क्षयरोग होणार नाही. धन्यवाद. मॅडम, आज तुम्ही या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आमच्या असंख्य प्रेक्षकांना खूप छान पद्धतीनं माहिती सांगितली. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय TV चॅनलतर्फे धन्यवाद देते. आणि असंच म्हणजे हे क्षयरोग निदान लवकरात लवकर पूर्ण हो आणि सर्व पेशंट्स लवकर बरे होत हीच अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आज सांगली मीडिया माय TV यांनी माझी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल मी सांगली मीडिया माय TVचे मनापासून आभार मानते. अगदी मनपूर्वक धन्यवाद मॅडम. प्रेक्षको, आत्ताच आपण सौ सुजाता जोशी मॅडम यांच्याकडून क्षयरोग म्हणजे काय, त्यानंतर लक्षणं, निदान, उपचार पद्धती आणि शासकीय कार्यक्रम काय काय राबवले जातात याविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेतली. म्हणजेच आजचा हा स्पेशल शो होता जागतिक क्षयरोग दिनानिमित्त. तर असे वेगवेगळे स्पेशल शो घेऊन येते खास मी तुमच्यासाठी. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय TV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय TV चॅनल.